मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कोपरगाव येथील सकल मराठा आंदोलनकर्त्यांनी कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर परिसर तसेच धामोरी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले होते. विनापरवानगी रस्ता अडवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी 24 डिसेंबर 2024 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींच्या बाजूने ॲडव्होकेट योगेश खालकर यांनी कोपरगाव न्यायालयात विनामोबदला काम पाहिले. न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून आंदोलनातील अनिल गायकवाड, बाळासाहेब जाधव, विनय भगत, विकास आढाव, बाळासाहेब देवकर, अनिल साळुंके, संदीप डुमरे, नारायण भाकरे, ज्ञानदेव मांजरे, सुनील मांजरे, नारायण मांजरे, संदीप कुराडे, सचिन वाघ, सुनील वाणी, अशोक भाकरे आणि प्रकाश वाघ अशा एकूण 16 मराठा आंदोलनकर्त्यांना क्लीन चिट देत ही केस निकाली काढली आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती ॲडव्होकेट योगेश खालकर यांनी दिली आहे. सकल मराठा समाज तर्फे या ठिकाणी साईबाबा कॉर्नर येथे 24/2/2024 त्या ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला होता. त्याचप्रमाणे त्याच दिवशी धामोरी गावामध्ये देखील मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी रस्ता रोको केला. त्यामध्ये कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन व कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे त्या ठिकाणी जे काही कार्यकर्ते रस्ता रोको केला म्हणून त्यांच्या विरुद्ध भांडवी क्रम 128 व महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे 37(1)(3) प्रमाणे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर त्यांना आरोपींना जामीन देण्यात आला आणि जामीननंतर तोषावर पत्र दाखल करण्यात आलं. दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडं पाठपुरावा करण्यात आला. पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय कुठलंही त्या ठिकाणी नुकसान झालेलं नाही. समाज हितासाठी त्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने शासनाने आमची जी काही 2 गुन्हे होते कोपरगाव तालुक्यातले ते त्या ठिकाणी मागे घेण्याचं त्या ठिकाणी पत्र दिलं. त्याप्रमाणे पाठपुरावा करून कोर्टाकडे ते पत्र सुपूर्द करून कोर्टाने हे दोन्ही जे काही गुन्हे हे निकाली त्या ठिकाणी काढण्यात आले. दरम्यान केस निकाली निघाल्याने मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव येथे आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच ॲडव्होकेट योगेश खालकर यांनी विनामोबदला केस लढवल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. मी या ठिकाणी एकच नमूद करू इच्छितो की सकल मराठा समाजाच्या वतीने खालकर भाऊसाहेब यांनी कुठलाही मोबदला न घेता सदरची केस लढवली. तसेच वेळोवेळी मराठा आंदोलन असू, मराठा समाजाचे कुठलंही काम असू, या कामामध्ये ते हिरारीने भाग घेतात. आम्ही सर्वजण या ठिकाणी मराठा समाजासाठी काम करीत आहोत. असंच यापुढे मराठा समाजासाठी आम्ही हिताचे जे काही निर्णय असेल मराठा समाजाचे त्यासाठी आंदोलन असो किंवा कुठलंही समाजकार्य असो त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. मी पुनश्च भाऊसाहेबांचे हार्दिक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केस होती ही मराठा आंदोलक म्हणून आणि भाऊसाहेब सुद्धा कट्टर मराठा आहे आणि त्यांनी ती केस लढली आणि न्यायदेवतांनी बाजू समजून घेऊन आम्हाला निर्दोष सोडण्यात आलेले. परंतु हे सगळं करत असताना ज्या वेळेस समाजावरती अन्याय होईल, समाजाचे कुठल्याही प्रकारचे काही विषय असो, समाजासाठी आम्ही रस्त्यावर कायमस्वरूपी येणार. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.